श्लोक 3. ते जहा क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीमभिजातस्य भारत. अर्थ, हे भारत म्हणजे अर्जुना, बुद्धी, नैपुण्य, क्षमा, धैर्य, शौच म्हणजे शुद्धता, अद्वेष, अतिमानीपणाचा अभाव हे गुण दैवी संपत्तीनुसार उत्पन्न होणाऱ्या पुरुषांचे ठिकाणी असतात. विवरण. तेज, तेजस्विता, तेजस्वी बुद्धी माणसात असायला हवी. अक्रोध, अहिंसा, क्षमा, नातिमानिता इत्यादी शब्दावरून किंवा मानापमानयोः या वर्णनावरून आपण अपमान सहन करावा, दुःख, कष्ट, अपमान सोसता आले पाहिजेत असा याचा अर्थ मनाशी धरून वेळ प्रसंगी साधक अपमान सहन करतो. दैवी संपत्तीत नातिमानिता व तेजस्विता असे दोन्ही शब्द आहेत. याचा संबंध प्रत्येकाने लक्षात घ्यावा. आपले कार्य करीत असताना आपला अपमान झाला अथवा त्याबद्दल सन्मान झाला तरी ते कार्य म्हणजे कर्तव्य सोडू नये. अशावेळी दोन्ही गोष्टी समान मानून आपले मन खचू देऊ नये. सामाजिक काम करणाऱ्या अनेक नेत्यांनी याप्रमाणे आपले कार्य केलेले आहे आणि त्यांनी त्याच्यात सातत्यसुद्धा राखलेले आहे. क्षमा, दुसऱ्यांच्या अपराधांना शांततेने क्षमा करणे. ज्ञानदेव म्हणतात, आक्रोशे विण जेथे क्षमा असे. अशावेळी अपराध्याला शासन करण्याचे सामर्थ्य असताना त्याचे अपराध पोटात घालणे, त्याला सुधारण्यासाठी संधी देणे. दुसरा अर्थ सहनशीलता असा सुद्धा आहे. मात्र ही सहनशीलता कर्म करताना जे कष्ट होतील ते सहन करण्याची शक्ती आपल्या ठिकाणी धारण करणे म्हणजे सहनशीलता. खरे तर अशा प्रकारची कर्मे करताना आपली शक्ती वाढतच असते. तर पहिला अर्थ स्वीकारला तर आपल्यातील निर्वैरता सिद्ध होते. धृती, धृती म्हणजे धैर्य. कोणतेही धर्मकर्म म्हणजे सत्कर्म करण्यासाठी कोणालाही न भिणे, यामुळे आपले सत्कर्म निर्भयतेने पार पडता येते. दैवी शक्तीची वाढ होण्यासाठी या गुणाची अत्यंत आवश्यकता असते. शौच म्हणजे मनाची शुद्धता, पवित्रता. यामध्ये शारीरिक पवित्रता, इंद्रियांची पवित्रता व मनाची पवित्रता अंतर्भूत असते. यापैकी शारीरिक पवित्रता अथवा शुद्धता स्नानादी कर्माने करता येते, तर इंद्रियांची शुद्धता मात्र संयमाने साधते. मनाची शुद्धता सत्याने होते, बुद्धी ज्ञानाने शुद्ध होते आणि विद्या आणि तप यांनी आत्मशुद्धी होते. शुद्धीची अनेक साधने आहेत. शरीराचे शुद्धतेने शरीर निरोगी राहते आणि मनाच्या शुद्धतेने आत्मिक उन्नती होत जाते, आत्मिक बळ प्राप्त होते. अद्रोह, अहिंसेच्या सिद्धतेसाठी द्रोह नसणे हे अत्यंत गरजेचे सांगितलेले आहे. द्रोहाने द्वेष वाढतो, त्यामुळे क्रोध वाढतो, हिंसा होते. द्रोह भाव हे आसुरी वृत्तीचे लक्षण आहे, तर अद्रोहाने दैवी गुणांचे पोषण होते. उन्नती इच्छिणाऱ्यांना हे अत्यंत उचित अशी गोष्ट आहे. नाती मानिता, अत्यंत मानी असणे योग्य नव्हे. अहंकार, घमेंड, गर्व, मानीपणा हे सर्व शब्द एकाच भावाचे वाचक आहेत. मनुष्याने स्वाभिमानाचे रक्षण केले पाहिजे. म्हणूनच तेजस्वितायुक्त असा आत्माभिमान माणसाला अत्यंत गरजेचा असतो. त्याहून तो अधिक असणे म्हणजे अहंकार होणे. नातिमानिता म्हणजे आपल्या योग्यतेपेक्षा अधिक असे काही आपणास प्राप्त झाले असता सत्प्रवृत्त व्यक्तीस वाटणारा संकोच म्हणजेच नातिमानिता. अशा प्रकारे भगवंताने श्लोक क्रमांक 1 ते 3 यामध्ये एकूण 26 गुण सांगितले आहेत आणि ते सर्व दैवी गुण आहेत असे ते सांगतात. यापैकी काही गुण माणसाला पूर्व सुकृताने व संस्काराने उपजतच प्राप्त असतात. काही गुण माणूस प्रयत्न करून या जन्मात मिळवू शकतो, मात्र ते सर्व भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झाले आहे याचे सातत्याने स्मरण ठेवावे लागते. ते मी मिळवले आहेत असे म्हणणे अहंकाराचे द्योतक आहे व अहंकार ही आसुरी संपत्ती आहे.
यापूर्वी 13व्या अध्यायात श्लोक क्रमांक 7 ते 11 मध्ये ज्ञानाची पुढील लक्षणे भगवंतांनी सांगितली होती आणि ती एकूण 19 आहेत. 1 अमानित्व, 2 अदंभ, 3 अहिंसा, 4 क्षमा, 5 सरलता, 6 गुरुसेवा, 7 शुद्धता आणि पवित्रता, 8 स्थिरता, 9 आत्मसंयम, 10 इंद्रियाविषयी वैराग्य, 11 अहंकार नसणे, 12 जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख इत्यादीचा अनुभव उदास वृत्तीने घेणे, 13 पुत्र स्त्री गृह इत्यादीमध्ये आसक्ती व ममत्व नसणे, 14 इष्टानिष्टाचे बाबतीत समभाव असणे, 15 ईश्वराचे ठिकाणी अनन्य भक्ती असणे, 16 एकांत सेवन करणे, 17 लोकांमध्ये जाण्याची नावड असणे, 18 अध्यात्मज्ञानात मन स्थिर करणे, 19 तत्वज्ञानाने साक्षात्कार होणाऱ्या आत्म्याचे दर्शन करणे. ज्ञानाची लक्षणे व दैवी संपत्तीचे गुण ही जवळजवळ सारखीच आहेत. आपल्याला केवळ स्मरण व्हावे आणि ह्यातलं साम्य दिसावं ह्यासाठी मुद्दाम या सर्व गुणांचा पुन्हा एकदा इथे उल्लेख केलेला आहे. कित्येक गुण एकमेकाशी मिळणारे आहेत. जे ज्ञान आहे तीच दैवी संपत्ती आहे असे आपल्या सहज लक्षात येईल. तसेच हे सर्व गुण एकमेकांना पोषक सुद्धा आहेत. जसे तप करायचे असेल तर त्या माणसाला वैराग्य, क्षमा, पवित्रता इत्यादी गुणांची आवश्यकता असते. सत्य, दम, तप इत्यादीचे वर्णनात अहिंसा, अनसूयता, क्षमा, त्याग, संयम इत्यादींचा समावेश आहे. या दैवी गुणांचा एकमेकाशी अगदी घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळेच यातील कोणत्याही एक गुण घेतला तर त्याबरोबर इतर गुण आपोआप येतात असे भगवंत सांगत आहेत. सत्व हा गुण घेतला तर धैर्य, तेजस्विता, निर्लोभीपणा इत्यादी गुण त्यात समाविष्ट होतात. यापैकी कोणताही एकच गुण एकत्वाने येत नाही. ते समूहानेच येतात. ते धर्माच्या अनुष्ठानाने प्राप्त होतात. साधकाने एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी की दैवी गुण जसे समूहाने येतात तसेच एखाद्या गोष्टीत साधक पतित झाला तर ते दैवी गुण समूहाने आपल्यापासून दूर जातात असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.